हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार। महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महायुतीच्या जागावाटपाबाबत आज फायनल होणार। तिघांचा सन्मान राहील अशा जागा मिळतील। महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांची माहिती। निवडणुकीत पाडलं ते बरं झालं, संघर्ष पाहायला मिळाला, मात्र कलियुगामध्ये 5 वर्षांचाच वनवास असावा। गोपीनाथ गडाच्या लोकार्पण कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं सूचक विधान। दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या नावानं आणखी एका गडाची स्थापना। शिरूर कासार तालुक्यामधल्या जाटवड इथे गोपीनाथ गडाची स्थापना। पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण। शरद पवारांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेणार। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं आज लोकार्पण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण। लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्का। रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश। विकासासाठी सत्ता महत्वाची म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत। पक्षप्रवेशानंतर आमदार रवींद्र वायकरांचं स्पष्टीकरण। सोमय्यांचा विषय आता कशाला काढता? वायकरांवरच्या आरोपांवर शिंदेंचं उत्तर। सोमय्यांच्या आरोपानंतर 1.5 महिन्यांपूर्वी वायकरांवर पडले होते ईडीचे छापे। शिंदे गटावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। एखादा खडा इकडचा तिकडे झाल्यानं फरक पडत नाही। वायकरांच्या पक्षप्रवेशावरून ठाकरेंचा हल्लाबोल, तर उद्धव ठाकरेंची भाजपवर खालच्या पातळीवर टीका। ओमराजेंना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी ठाकरेंना 10 कोटींचा चेक दिला होता। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट। विरोधकांना आव्हान देताना शिंदेचे आमदार संतोष बांगरांच्या हातवाऱ्यांवर टीकेची जोड। विचारांच्या वारसदारांचे हेच का ते उच्च विचार? रोहित पवारांचा सवाल। भाजपसोबत जाताना लोकसभेच्या 9 आणि विधानसभेच्या 90 जागा मिळणार असं अजितदादांनी सांगितलं होतं। रोहित पवारांचा दावा। तर सत्तेमध्ये गेलेल्यांना दिल्लीमध्ये मुजरा करावा लागतोय, रोहित पवारांची टीका। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। शरद पवार गटाच्या याचिकेवर दुपारी 2 नंतर सुनावणी होण्याची शक्यता। मुंबईत आजपासून रस्त्यावर थुंकल्यास दंड भरावा लागणार। मुंबई महापालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।